मी बागायतदार पैशावरती पळून गेल्या मागे वांछित इच्छा असतात त्या पूर्ण होतात. म्हणजे एक प्रकारे इच्छाधारी शिवलिंग आहे असं म्हणायला हरकत नाही. सो हाय गाईज, वेलकम टू माय नेक्स्ट ब्लॉग. सो आज आहे मी माझ्या मूळ गावी शिंगत, जे की आहे महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा आणि रावेर तालुक्यामध्ये एक 700 लोकांचं छोटंसं गाव, जे की आहे सुकी नदीच्या किनारी. आणि आज गावामध्ये का आलोय तर याच्या मागचं एक कारण आहे की या गावाचं नाव जे शिंगत पडलेलं आहे ते रामायणकालीन एक उल्लेख आहे ऋषींचा, त्यांच्या नावावरनं हे या गावाचं नाव शिंगत पडलेलं आहे. माझं ब्लॉगिंग स्टार्ट केल्यानंतर म्हटलं आपल्या गावी एवढे हिस्ट्री आहे, एवढा इतिहास लाभलेला आहे या गावाला. सो तो आपण आपल्या दर्शकांना, माझे जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना आपण शेअर करूया. याच हेतूने मी आजचा ब्लॉग शूट करतोय. कारण की मी पण किंवा माझे वडील किंवा त्यांचे जे वडील, तर त्यांचं पूर्ण बालपण ह्याच ठिकाणी खेळण्यामध्ये गेलेलं आहे. सो मला म्हणून वाटलं की आपण आपल्या या गावाचं जे काही हिस्ट्री असेल या गावाला लाभलेलं आहे, तर ते ऋषी कोण होते, त्यांचा काय रामायणामध्ये उल्लेख आहे आणि आता त्या मंदिराची परिस्थिती काय आहे आणि पुढे जाऊन शिंगत गाववासी जे आहेत तर ते या मंदिराचं पूर्णोद्धार वगैरे पण करणार आहेत. सो ते सगळं माहिती वगैरे जे आहे तर ते आपल्याला एक जे तरुण व्यक्तिमत्व आहे सध्या आपले गावचे सरपंच प्रमोद चौधरी, सो ते आपल्याला जॉईन करतील. आणि ज्यांना हे जास्त अजून हिस्ट्री माहिती आहे याच्याबद्दल तर ते रामू बाबा आम्ही म्हणतो त्यांना, सो ते पण जॉईन करतील. तर त्यांच्याकडनं आपण हिस्ट्री जाणून घ्या. सो हे दोघांचं कॉम्बिनेशन करून आपलं जे काही आजचा व्लॉग आहे तो सक्सेसफुल करायचा आहे. आणि जे काही कॅमेरा पर्सन आहेत, ज्यांनी कॅमेरा होल्ड केला आहे ते माझे वडील आहेत, तर ते पण त्यांचं जे काही बालपण ह्या मंदिराच्या परिसरामध्ये खेळण्यामध्ये गेलं आहे, सो ते आपण त्यांच्याकडनं पण जाणून घेऊ. सो हे एक जर्नी असेल, आपण हिस्ट्रीपासून स्टार्ट करून आताचं जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला गावामध्ये घर, जुन्या गावाचं पुनर्वसन होऊन नवीन गावामध्ये तुम्ही शॉर्ट्समध्ये बघणार पुढं की कसं पुनर्वसन झाल्यानंतर जवळपास 35 वर्षानंतर पुनर्वसन झालं. सो ते कसं गाव झालं आहे आणि एक जर्नी तुम्हाला याच्यामध्ये शिंगत गावाचा मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. सो आपण आपल्या व्लॉगला स्टार्ट करूया, कारण की दोघं जे प्रतिनिधी आहेत ते माझ्यासोबत आहेत इथं. सो विल स्टार्ट. मी जसं आधी स्टार्टिंगला सांगितलं की 2 रहिवासी आहे गावातले, तर त्यांचा मी उल्लेख केला. तर ते आहेत, ते आपलं नाव आणि जे काही सध्या किती वर्ष झालेत त्यांना गावामध्ये आणि आता सध्या काय व्यवसाय करतात ते पहिले आपण इंट्रोडक्शन घेऊ तुम्हाला पण माहितीसाठी, आणि नंतर मग आपण एक आपलं हिस्ट्री जर्नी स्टार्ट करूया. बाबा तुम्ही आधी. मी सिंगलचा रहिवासी रामभाऊ चौधरी, माझं वय 64. मी शाळेत जात असताना मी इथे आम्ही राहत होतो, सूरपारंब्या करतो. इथे खूप मोठे मोठे झाडं होते. एक पिंपळाचं झाड होतं, एक वडाचं झाड होतं, हे गुमरा झाडं माझ्या जन्माच्या आधी होतं. पण 3 झाडं इथे पूर्वीपासून होते समजा. पण आता मी यावेळेला आम्हाला समजलं त्यावेळेपासून आम्ही पाहत होतो. नाही मग यावेळेला इथे दर गुरुवारी मान होत होते, लग्न लागत होते. या परिसरातले ज्या आपल्या या शिंगत परिसरातील जेवढे आजूबाजूचे गाव आहे त्या पूर्ण गावाच्या भाविकांनी ते इथे येऊन सण याचं खूप त्याने येत होतं. पण नंतर हातून धरणाचा प्रकल्प झाला आणि त्यामुळे हे थोडं पानबुडसारखं झालं. आता नवीन याची आम्ही प्लॅन प्रतिष्ठा करून नवीन पुढच्यात करून जेवण करणार आहोत. धन्यवाद बाबा. नमस्कार, मी प्रमोद लक्ष्मणराव पाटील. माझं वय 44 वर्ष. मी जन्मापासूनच गावामध्ये राहतो. त्याच्यानंतर आता मागील 8 वर्षापासून सरपंच या पदाची धुरा माझ्याकडे आहे. आणि गावाचा आणि सर्व परिसराचा विकास कसा घडून येईल त्याच्यामध्ये धार्मिक असो, शैक्षणिक असो किंवा इतर असो, तो माझ्या परीने मी प्रयत्न करतो. या शृंगऋषी मंदिराचे आता असं त्याचं ह्या हिस्ट्री की बुवा शृंगऋषी महाराजांचं इथे मंदिर आहे, पण त्यांचा जुना इतिहास फार क्वचित लोकांना माहिती आहे. आणि
पूर्ण हिस्ट्री माहिती इकडे थांबा तुम्ही. त्याची हिस्ट्री पूर्ण माहिती नसल्यामुळे आम्ही यूट्यूब आणि याच्या माध्यमातून सर्च केलं की बाबा यांचा जन्म कुठला आहे. त्याच्यानंतर शृंग ऋषी शिंगतला का आले आणि शिंगतवरून राजा दशरथांनी त्यांना पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यासाठी जेव्हा अयोध्येला नेले आणि त्यांचा मार्गक्रमण कसा झाला आणि त्यांचं जे वृद्धावस्थेतलं आश्रम आहे यांची मी सर्व माहिती गोळा केली. त्याच्यानंतर माझ्या अशा लक्षात आलं की वाशिम जिल्ह्यामध्ये अनसिंग नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये शृंग ऋषीचा खूप मोठा आश्रम आहे, ट्रस्ट पण आहे आणि तिथे एक तलाव आहे, तिथे विहीर आहे जुनी, खूप हजारो वर्षापूर्वीची, रामायणकालीनच्या आधीची असेल किंवा ते कधीची विहीर आहे मला माहिती नाही. पण तिथे विहीर आणि एक तलाव आहे. त्या तलावामध्ये त्यावेळेस आणि आता सुद्धा आजूबाजूचा परिसर कोरडा असतो, ड्राय एरिया पूर्ण, तिथे काही जमीन नाहीये तिथं. सुपक जमीन असताना त्या तलावाला कायम पाणी असते. तर त्याचा इतिहास असा आहे की बाबा विभांडक ऋषी होते ते, त्यावेळेस ते अरण्य होतं आणि त्या अरण्यामध्ये विभांडक ऋषी तपश्चर्या करत असताना त्या तलावामध्ये ते आंघोळीसाठी यायचे. मग एका दिवशी आंघोळी करता त्यांचं काय झालं, त्यांचे वीर्य त्या पाण्यामध्ये मिसळलं गेलं. अरण्य असल्यामुळे हरिण वाघ असे तिथे हिंस्र पक्षी असायचे. तर एक हरिणी तिथे आली आणि तिने ते पाणी प्राशन केलं. ते पाणी प्राशन केल्यामुळे त्या हरणीला ते वीर्य तिच्या पोटात गेल्यामुळे तिला बावस्था झाली आणि त्या हरणीच्या पोटामधून शृंगऋषी महाराजांचा जन्म झाला. आणि हरणीच्या पोटामधून जन्म झाल्यामुळे त्यांना एक सिंग आलं होतं आणि तिथे मग त्यांनी बालपण त्या काळामध्ये तिथे गेलं त्यांचं, तिथे त्यांचं बालपण आहे. तिथे सर्व ते फार प्राचीन पुरातन अवशेष तिथे आम्ही बघून आलो. त्याच्यानंतर ते तपश्चर्या करत असताना, असे भिंडत असताना एक शांत आणि असं एकदम निसर्गरम्य आणि उपासनेसाठी त्यांना एकदम शांत असं निवांत ठिकाण पाहिजे होतं. आणि त्या काळामध्ये आपला गारवळलीपासून तिकडून येणारी सुकी नदी आणि इकडून असणारी आपली तापी नदी, तर या तापी आणि सुकीचे संगम जे की पवित्र स्थळ आहे, इथे खूप हजारो वर्षापूर्वीचे वड, पिंपळ, उंबर असे मोठमोठे झाड होते. तर या झाडांचं हे निसर्गरम्य वातावरण पाहून त्यांनी इथे आपण तपस्या करू आणि इथे त्यांनी तपस्या केली. मग त्यानंतर हे मंदिर आमच्या शिंगत इथे आपल्या गावात बांधलं गेलं. पण हे मंदिर बांधतानाचे पुरावे कोणी बांधलं, काय झालं, मंदिराचा एवढा इतिहास बरेचशा आपल्या 100 वर्षापूर्वीच्या लोकांना पण विचारला, पण परफेक्ट मंदिराच्या बांधकामाची तारीख उल्लेख नाही. तुम्ही सर्वांनी ऐकले की बाबा काय हिस्ट्री होती, काय इतिहास आहे, कसे शृंग ऋषी ह्या आमच्या शिंगत गावी आले आणि त्यांनी इथं त्यांचं जे काही तपश्चर्या वगैरे ते सुरुवात केली. सो बाबा, आता तुम्हाला एक प्रश्न आहे की बाबा आता सध्याच्या काळामध्ये शृंग ऋषी आपलं जे मंदिर आहे तर त्याचं महत्व आहे. नाही, म्हणजे कसं आहे की ज्या गाव म्हणजे शिंगत गावाच्या म्हणजे त्यांच्या ऋषीनावरून शिंगत गावाचा अप्रभूंचं शिंगत म्हणून गाव उदय झाला. तर आता त्यांची समाधी होऊन त्यांचा काहीतरी म्हणजे प्राणप्रतिष्ठा होऊन नवीन वास्तू व्हावी म्हणून आता आमचं पूर्वज असं नियोजन आहे की आता ते काहीतरी उत्सव वर्गणी करून, लोकवर्गणी करून, नवीन मंदिर स्थापन करून, नवीन मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा करून त्याचं असं म्हणजे त्यांचं जेणेकरून पुढचं जे म्हणजे मागचा जो इतिहास आहे त्याला हे उजळा भेटून सण गावकऱ्यांच्या श्रद्धास्थान असलेले शृंग ऋषी त्यांची नवीन मूर्ती बसून त्यांची पूजा अर्चा होऊन म्हणून असं पुढचं नियोजन चालू आहे. आणि तसं मी जे ऐकलं होतं की ज्यांना अपत्य वगैरे नाही होत किंवा जे आपले मान वगैरे असतात तर ते ह्या मंदिरावरती येऊन ते पण पूजा करतात. आता बऱ्याच लोकांचे असे अनुभव आहे की ज्यांना संतती होत नव्हती, त्यांनी काहींनी बरेच प्रयत्न केले पण झाले, पण इथे येऊन त्यांनी काहीतरी मागणी करून किंवा त्यांचे काय असे नवस बोलून तर त्यांना पुत्रप्राप्ती झाली आणि अजूनही भाविक येताना त्यांना त्याचा उपयोग होतोय किंवा त्यांचं ते आनंदित होऊन त्याचं सुखी जीवन जगताय. बरोबर. इव्हन कोकणासारख्या तिकडल्या क्षेत्रातून पण आता लोक येऊन इथे येतात आणि जवळजवळ 15 ते 20 लोकांना ज्यांना मुलबाळात होते त्यांनी इथे येऊन यज्ञ केलेला आहे, संकल्प केला आणि त्याच्यानंतर त्यांना पुत्रप्राप्ती झाली. असे आपले आम्हाला आता मागच्या वर्षी 6 महिन्याच्या आधी माहिती दिली, फैजपूरचे जे यज्ञाचार्य आहे दीक्षित महाराज, त्यांचं पूर्ण नाव माहिती नाही, पण त्यांनी सांगितलं व मी 15 वर्षापासून इथे येतो दरवर्षी आणि यज्ञ करतो आणि माझे जे आहे शिष्य वगैरे तर ते त्यांना लाभ झालेला आहे गोष्टीचा. आणि आपल्याकडे पण भरपूर लोकांना अनुभव आहे, पंचक्रोशीतल्या सर्व लोकांना या गोष्टीची माहिती आहे. सो जसं की रामायणामध्ये जर तुम्ही बघितलं तर जसं दशरथांना पुत्रप्राप्ती होत नव्हती, बरोबर,
सो त्यावेळेस आहेत शृंगऋषी आहे त्यांचा उल्लेख त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की तर त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ जो केला होता आणि त्याच्यानंतर मग रामाचा जन्म झाला. मी जसं हिस्ट्री गुगलवरनं पण वाचलं त्यांची हिस्ट्री, तर ते जसं सांगितलं की विभंडक ऋषी जे होते तर त्यांचे चिरंजीव, आणि विभंडक ऋषी हे कुणाचे चिरंजीव होतं? कश्यप. सो कश्यपांचे नातू म्हणजे शृंग ऋषी. सो आपण आधी दर्शन घेऊ आणि मग दर्शन घेतल्यानंतर इथं धर्मशाळा पण आहे, शिळा ठेवलेली आहे. तो त्या शिळावरती माहिती पण लिहिली आहे. बाबांचं जवळपास वय 65. तर त्यांचे काही अनुभव आहेत. तुम्ही पण तुमचं बालपण इथं खेळले असाल किंवा जे काही घालवलं आहे, आणि नंतरून जे सरपंच आहेत तर त्यांनी पण त्यांचं जे काय बालपण आहे तर तिथंच आहे. सो आणि माझे जे वडील आहेत जे कॅमेरावरती आहेत त्यांनी पण त्यांचं बालपण इथं आहे. सो त्यांचे पण एक अनुभव घेऊ आणि पहिले आता आपण दर्शन घेऊन घेऊ आणि मग परत आपण कंटिन्यू करू. आपण हे मंदिराचं कसं आपण प्रसारित करतोय की बाबा आपलं शिंगत गावामध्ये हे वैशिष्ट्य आहे या मंदिराचं. तांदवाडीचे लोक सगळे इथले शेतकरी हे बाजूला तांदवाडीचा जंगल आहे आणि शेतकरी पण इथे त्या टायमाला यायचं आहे. त्यानंतर पुरी गोराळा असे शिंगत मार्गे असे तांदवाडीला हायस्कूलला जायचे, तर ते इथूनच जायचे. त्याच्यामुळे जे जुने वयोवृद्ध आहे त्यांच्यामुळे अशी आख्यायिका पूर्ण पंचक्रोशीत आहे की बाबा इथे येण्याचा उद्दिष्ट काय आणि याच्यातून काय फळ मिळते. आणि एक असं आहे की जर कोण्यावर्षी दुष्काळ वगैरे पडला आणि पाऊस पडत नसला आणि इथे जर यज्ञयाग वगैरे केला आणि महाराजांना एकदम कळकळीची विनंती केली तर म्हणजे जे वर्ष पाऊस असतो तो पण यांच्या कृपेने पडत असतो. देवाची पिंड पण आहे आणि नंदी पण आहे, त्याची माहिती घेऊ. ही पुरातन इथेच महादेवाची पिंड आहे आणि इथे नंदी पण आहे. पण ज्यांची मनोवांछित म्हणजे की इच्छा असेल ते जर पूर्ण हे होईल का नाही, तर हे पूर्ण उजव्या बाजूला फिरत होतं आणि जर काही इच्छा पूर्ण असली तर हे काही फिरत नव्हतं. तसे बऱ्याचशांचे अनुभव आले आणि प्रत्येकाने त्याचं काही ज्याची इच्छा पूर्ण झाली त्यांच्याबद्दल फिरलंही होतं. आणि इथे पुत्रप्राप्तीसाठी पण येत होते. त्यांची पण काही लोकांची म्हणजे बऱ्याचशांची 90% लोकांची इच्छा पूर्ण झाली. बस जे आले त्यांनी आवाज बोलले त्यांची. तसं हे पुरातन शिवलिंग इथं पण आहे. अशी आख्यायिका आहे की दरवर्षी हरतालिका, महाशिवरात्र आणि असे जे महिलांचे सण वगैरे असतात, ऋषीपंचमी, तर त्यावेळेस इथे या हिच्यावर रुद्राभिषेक वगैरे करून सण बरेचसे महिला त्यांच्या मनोवांछित इच्छा असतात त्या पूर्ण होतात. म्हणजे एक प्रकारे इच्छाधारी शिवलिंग आहे असं म्हणायला हरकत नाही. तर तुम्ही जसं हजारो महिला येतात त्यावेळी, इतकी गर्दी असते बघ की त्यावेळी हजारो महिला असतात पंचमी दिवशी. तर आता याच्यावर कंटिन्यू प्रश्न केला की बाबा कुठल्या दिवशी आपण म्हणू शकतो की बाबा आपलं ऋषींची पूजा वगैरे इथं होते. जसं ऋषी पंचमी एक पूजा प्रत्येक गुरुवारी पूजा होते, पण मेन पूजा जर म्हणली म्हणजे मोठा उत्सव होता तर वर्षातून एक येणारा सण म्हटला म्हणजे ऋषीपंचमी, जो ऑगस्ट महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये असतो. तर तुम्ही जसं आता सांगितलं की बाबा आता हे मंदिर, तर जसं की ह्या मंदिराचं केव्हा स्थापन झालं ते एक म्हणजे इतिहास तुमच्या पण आधीचा इतिहास आहे ते आपल्याला माहिती आहे. सो इथं याच्या व्यतिरिक्त पण असं काही आहेत का की जे याच्यासोबत मंदिराच्या नंतर आलेले आणि ते जे मला इतिहासामध्ये माहिती आहे? जसं हो, याच्या व्यतिरिक्त असं आहे की हे त्यावेळे इथे यात्रेकरू, त्यानंतर मान कान करणारे लोक, जाणारे येणारे वाटसरू यांना इथे मुक्कामाची व्यवस्था किंवा थकून भागून आलं तर थोडा आराम होईल अशी इथे काही व्यवस्था नव्हती. तर त्या काळामध्ये 1945च्या आधी आणि त्याच्या 1945 पर्यंत इथे धर्मशाळेची स्थापना झाली शिंगत गावकऱ्यांच्या याच्याने. आणि याच्यामध्ये मुख्य जे होते हे आपल्या गावातले त्या टायमाचे पर्वतमट्टू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एक श्रीमंत व्यक्ती होते, त्यांच्या पैसे त्यांनी त्यावेळेस स्वतः इथे उभं राहून आणि गावकऱ्यांनी पण इथे श्रमदान केलाय आणि त्यांनी पैसा वापरलेला आहे. त्यांनी या धर्मशाळेची स्थापना केली होती. आपण जाऊ शकतो तिकडे? आणि हो, आपण तिथे जाऊ शकतो. पण 1978च्या नंतर जेव्हा अतनूर धनाचा जलाशय साठा वाढला आणि त्या साठ्यामध्ये हे धर्मशाळा, हे मंदिर हे पाण्यात आलं आणि पाण्यात आल्यामुळे इथले जे प्राचीन पुरातन वृक्ष होते ते त्यावेळेस वारंवार नेहमी पाणी असल्यामुळे त्यांच्या नामशेष होऊन गेले ते.
हे जे दोन्ही धर्मशाळा आहेत हम्म. आता हे कालावर म्हणजे पाण्याच्या याच्यानं वसंत पडझड उंचायचे आता हे जे काही म्हणजे पुराणता अवशेष होते आता हे नामशेष होते या पुरात इथे आम्ही ज्यावेळेला आणत होतो त्यावेळेला ते भोयर घर पण होतं या धर्मशाळा ठिकाणी. त्या भोयर घरामध्ये त्यावेळी साधू किंवा संतांचे ते उपासना करत होते आणि खाली थांबत होते त्या खाली. म्हणजे त्यावेळेचा अनुभव होता की ज्या वेळेला मे महिन्यात खूप तापमान असायचं त्यावेळेला तिथे जर गेलं तर इथलं शांत की आताच्या कूलरपेक्षा त्यावेळेला तिथलं वातावरण थंड आणि एकदम शांती देणार होतं. तसं काही काही जळगाव बघितलं तर आपण 45 डिग्री पर्यंत आपलं तापमान असते बरोबर. त्यावेळेला सुद्धा इथे समजा त्या भोयघरात जे ते भोयर होतं त्या भोरात जाऊन सण तर म्हणजे ते असं वाटलं की थंडागार म्हणजे बाहेर कुठे कोण तापमान आहे असं काही वाटत नव्हतं. आता पण आणि मला जाणवते की जरी असं आता मंदिराच्या तिकडे आम्ही होतो ना तर जेव्हा म्हणजे मी पण आलो शिंगत गावात तर तेव्हा तापमान जाणवतं. पण आता बघितलं तर इथं थोडं गारवा जाणवतोय. म्हणजे एक तर ते असेल किंवा इथे पाणी पण आहे, पाण्याचा स्रोत पण आहे आणि हे त्या काळाचा पाण्याच्या आधीपासून पण ते पाण्याच्या आधीपासून पुरातन जवळ होता त्याच्या शूरबांध्या त्या फांद्या म्हणजे जवळजवळ 50 फुटापर्यंत इकडे 50 फूट म्हणजे 3-3, 4-4 लग्न त्या बना मंडप टाकता त्या झाडांच्या सावली खाली एवढे होतं. आणि आम्ही लहान असताना शूर पारंब्या घेत होतो त्यावेळेला तर त्यावेळेला आम्ही असं बरंचसं बालपणाचं इथे केलंय. आणि इथून काय काय खेळ खेळायचे तुम्ही? शूर पारंब्या खेळतो. पारंब्या चढायचं मग तू आणून जेवण पकडायचं तोपर्यंत मला पारंब्या खेळायचं असं. तुमचे घनिष्ठ मित्र कोण? घनिष्ठ मित्र त्यावेळेच्या लंगोटी यार. लंगोटी यार आता त्या नाव तू नाही कोण मग कोण कोण होतं तुमच्या लंगोटी यार कोण? भागवत रामदास चौधरी, तुकाराम प्रीतम पाटील, बरेचसे आमचे जे वर्गमित्र होते त्यावेळचे तो होते. ऍक्च्युअली इथं हातनूर धरण धरण जवळ इथून 10 ते 12 किलोमीटर त्याचं जे काही बॅकवॉटर आहे नाही हे बॅकवॉटर आहे पण ही जी नदी आहे ती पूर्ण ही सुकी नदी दाखवाल तुम्ही रोटेट करून? ही जी नदी आहे सुकी नदी आहे आणि ही नदी तापीला जाऊन मिळाली. आणि तापीचा काठ आणि सुकीचा जिथे संगम झालाय तिथे आपला पवित्र तीर्थक्षेत्र. नंतर त्यावेळेस पण ही धर्मशाळा सुस्थितीत होती. पण आता अलीकडच्या काळात हे वृक्ष वगैरे याच्यामध्ये उघडले पिंपळाचे झाडं वगैरे याच्यामुळे त्या धर्मशाळेचं प्रचंड असं नुकसान होऊन गेलं. हे जर विचारलं मी की हे म्हणजे एक स्पेसिफिक इयर जर विचारलं किंवा कुठल्या वर्षी बांधली गेली की किती जुनी आहे ही धर्मशाळा? बांधकाम तिथं कधीच चालू होतं पण स्पेसिफिकली 1945 मध्ये या धर्मशाळेचं काम पूर्ण झालं. आपला जो इतिहास आहे आपलं जे शृंग ऋषीच्या नावून शिंगत त्यांना शिंगत असल्यामुळे शिंगत आपल्या गावाचं नामकरण झालं होतं. तो आपला जुना इतिहासाचा आता पुसतेच्या मार्गा होता. तर गावातल्या लोकांच्या सहकार्याने आपण एक ट्रस्टची स्थापना केलेली आहे. त्याच्या मार्फत आता जीर्णोद्धाराचं काम एकदम फास्ट चाललेलं आहे. ट्रस्टचं नाव काय? शृंगऋषी संस्थान शिंगत. आणि याची स्थापना केव्हा केली? याची 2012ला आम्ही त्याची सुरुवात केली आणि डॉक्युमेंट करता करता 3-1 वर्ष तिथे आमचं कायदेशीर प्रोसेस पूर्ण होऊन 15 मध्ये आम्हाला ते सर्टिफिकेट मिळालं. आणि त्याच्यानंतर गावाचं पुनर्वसनाची प्रोसेस चालू होती. ते प्रोसेस होता मध्येच कोरोनाचा काळ 3-4 वर्ष मध्येच खराब गेले. त्याच्यामुळे ते मंदिर पाहिजे तसं आम्हाला त्यावेळेस जीर्णोद्धार करता आणि पण आता एकदम फुल ताकदनिशी सहकार्याने आपण पूजा केली आणि आता मंदिराचं काम एवढं स्लॅब लेवल झालं आहे. येणाऱ्या वर्षभरामध्ये आपण मंदिराची प्राण प्रतिष्ठा करून मंदिर पूर्ण नेऊ. चांगलं करताय तुम्ही. आणि कसं आहे की आता मला पण फार गर्व वाटतं कारण की ह्या म्हणजे बघायला गेलं तर मी जास्त आजोबा होते तर तेव्हा ज्या होते आणि माझी आजी तेव्हा फक्त जास्त वास्तव्य यायचं होतं. नाही तर मग आम्ही तर रावेरला गेल्यानंतर थोडा जास्त एक कनेक्ट जो होता कुठेतरी कमी झाला होता. कारण बरेचसे मी जेव्हा यायचो लग्नात वगैरे आल्यानंतर मला विचारायचं तू ओळखतो का? म्हटलं चेहऱ्याने ओळखतो पण नावाने ओळखत नाही. पण हे झाल्यामुळे एक आपलं पंचकृषी मध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्रामधलं जे तरुण अवस्थेतलं मंदिर आहे आणि इथे त्यांनी जी हे केली साधना तपश्चर्या इथे जे केली आहे ना त्या तपश्चर्याने पावन झालेली भूमी आहे. बरोबर. म्हणजे त्यांचं बालपणामध्ये तपश्चर्या केली आणि त्यांचं ते बालपण तिथे गेलं. महाराजांचे आश्रम म्हटले तर वाशिमला, त्यानंतर शिंगत, त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश मध्ये आहे एक आणि त्याच्यानंतर अयोध्येचा आश्रम जो की इथून त्यांनी प्रस्थान केल्याच्या नंतर तिथे पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि रामाचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर त्यांना काहीतरी जमीन दान म्हणून दिली होती त्यांचा आश्रम. म्हणजे भारतामध्ये टोटल बघायला गेलं तर 4 ठिकाणी शिंगऋषींचं एक आपण म्हणू की वास्तव्य होतं. बरोबर. एक आपलं आहे शिंगत, वाशिमचे अनसिंग आणि नंतर आपलं आहे हिमाचल प्रदेश जीबी व्हॅली आणि अयोध्येला. सो या 4 ठिकाणी. सो आपले कॅमेऱ्याच्या मागे जे माझे वडील आहेत सो त्यांना मी आमंत्रित करतो. साहेब तुम्ही जरा कॅमेरा धराल का?
सो माझे वडील पण इथं आहेत जे की कॅमेरा धरून होते आतापर्यंत. सो त्यांचं पण आपण, कारण की त्यांचं पण इथं बालपण गेलंय, जास्त बालपण गेलंय, कारण की त्यांच्याकडनं पण मी स्टोरीज ऐकलेल्या आहेत, खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या आहेत की आम्ही असं खेळायचो, जसं बाबांनी सांगितलं की इथं पारंब्या वगैरे ते खेळायचे. तर ते त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की त्यांचं काय इथं अनुभव आहे या मातीमध्ये. तर ते त्यांच्याच याच्यातनं सांगतील आपल्याला, कारण की जे फक्त मी ऐकलंय तर ते आता तुम्ही पण ऐकाल. पूर्ण झाल्यावर ह्या मंदिराची रूपरेषा आपण एका एका आर्टिटेक्टकडून मोठा प्लॅन बनवलेला आहे. प्रचंड मोठा असा सभामंडप होणार आहे. सो गाईज, हे आहे आमचं जुनं शिंगत.